नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. भगिनींनो, परवा जी मी व्हिडिओ केलेली होती त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला VHND आणि लसीकरण कसं भरायचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ते सांगितलं होतं. तर ते सांगत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या बऱ्याचशा भगिनींची इच्छा होती, नवीन असतील जुन्या जरी ताई असेल त्यांनी देखील बघा. व्हिडिओ मोठा होणार थोडा, पण खूप कामाचा आहे की आपण बऱ्याचदा काम करतो, परंतु आपण ते काम करत असताना ती गोष्ट आपल्याकडनं पाहिली जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्णसं माहीत राहत नाही. आणि तेच मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगिनींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे MCP कार्ड. आपण जर पूर्ण MCP कार्ड जर पाहिलं तर आपल्याला लसीकरण हे समजणार आहे. बघा, आजचा व्हिडिओ बघा आणि तुमचं लाभार्थ्याचं तुम्ही MCP कार्ड बघा. लाभार्थ्याचं म्हणण्यापेक्षा गरोदर आई जेव्हापासून गरोदरपणापासून तिला जे कार्ड मिळालेलं असतं तर त्याच्यानंतर ते बाळासाठी पुढे चालत असतं, तर त्या कार्डमध्ये संपूर्ण लसीकरण हे असतं. फक्त ते आपण जर व्यवस्थित बारकाईने पाहिलं तर आपल्याला कळणार आहे की कुठलं लसीकरण केव्हा द्यायचं आणि कधी असतं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही MCP कार्डचं मागचं पेज बघा. त्याच्यावर तुम्हाला बालकाचं संपूर्ण लसीकरण हे कधी द्यायचं, कोणतं असतं हे नक्कीच कळणार आहे. तर बघा, सर्वप्रथम जन्मता म्हणजे ज्यावेळेस बालकाचा जन्म होतो तर जन्म झाल्याबरोबर त्या बालकाला OPV0 ज्याला आपण पोलिओ 0 म्हणतो, जो तोंडात टाकला जातो, हा दिला जातो. त्याच्यानंतर HEPB म्हणजे हिपॅटायटिस B म्हणजे झिरो जो कावीळ असतो तो देखील जन्मानंतर 24 तासाच्या आत हा देखील म्हणजे हिपॅटायटिस B जो 0 कावीळ असतो हा दिला जातो. या बालकाचं जे संपूर्ण लसीकरण आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच समजवण्याचा प्रयत्न करते की आपण काय काय दिलं पाहिजे. त्याच्यानंतर BCG म्हणजे जन्मतः तुम्ही ह्या 3 लसीकरण बालकाला होतात. आणि जर बालकाचं वजन कमी असेल तर बालकाला फक्त पोलिओचा डोस जो पाजायचा असतो तो दिला जातो आणि खालच्या ह्या 2 लसी मात्र दिल्या जात नाही. परंतु BCG हा 1 महिन्यापर्यंत किंवा 1 महिन्याच्या वर देखील नंतर देखील दिला जातो. परंतु लगेच जन्माच्या लगेच जर दिला तर खूप चांगलं, कारण की तुम्हाला माहिती आहे BCG म्हणजे क्षयरोगाच्या प्रतिबंध करण्यासाठी, तो आजार होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर हिपॅटायटिस B म्हणजे कावीळ होऊ नये म्हणून आणि OPV0 म्हणजे आपल्याला बालकाला पोलिओ होऊ नये म्हणून हे लसीकरण असतं. त्याच्यामुळे जेवढं लवकर देता येईल तेवढं लवकर देण्याचा प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ इतर पालक देखील बघू शकतात आणि सेविका देखील बघू शकतात. आणि आपण हे गृहभेटीसाठी देखील तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे. गृहभेटीमध्ये देखील तुम्ही हे मुद्दे घेऊ शकतात. अगदी 3 फायदे होणार. एक, तुम्हाला लसीकरण समजणार. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्टरवर नोंदवता येण्यासाठी खूप उत्तम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गृहभेटीमधील हे मुद्दे घेऊ शकता आणि पालकांना हे सांगू शकता. आणि लसीकरण म्हणजे बालकाचं जे वेगवेगळे आजार होणारे असतात त्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण असतं. त्याच्यामुळे भविष्यातील बालकाला वेगवेगळे आजार होणार नाहीत आणि ते आजार होणार नाहीत म्हणून बालकामध्ये कुपोषण होणार नाही. म्हणून लसीकरण हे खूप महत्त्वाचं असा घटक आहे की लसीकरणामुळे बालकाचं कुपोषण हे थांबवू शकतं. म्हणून आपल्याला हे गृहभेटीमध्ये आवर्जून घ्या आणि लसीकरण बालकाचं राहिलं असेल तर ते आवर्जून करा. तर बघा, तुम्हाला मी आज पूर्ण चार्ट सांगणार आहे, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, थोडा मोठा होणार आहे. त्याच्यानंतर बघा, आपण जर इथं पाहिलं तर ज्यावेळेस बालक 45 दिवसाचं म्हणजे साधारणतः 1.5 महिन्याचं होतं तेव्हा बालकाला दुसरा डोस दिला जातो, तो म्हणजे OPV1 म्हणजे इंजेक्शन असतं पोलिओचं. त्याच्यानंतर पेंटा 1, तर पेंटामध्ये 5 प्रकारचे घटक असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डायरिया, डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प अशा प्रकारची 5 लसीकरणचं एकत्र मिळून आता बऱ्याच जवळजवळ 2 वर्षापासून पेंटा हा दिला जातो आहे. 2 ते 3 वर्षापासून तर पेंटा नाव आहे त्याला. तर पेंटा 1 म्हणजे जेव्हा बालक 1.5 महिन्याचं होतं आणि 45 दिवस किंवा 1.5 महिन्याचं होतं तेव्हा त्याला OPV1 पेंटा 1. पेंटामध्ये काय काय असतं हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर रोटाव्हायरस 1. आता रोटा म्हणजे काय, तर आपल्याला जे बालकाला डायरिया होऊ नये म्हणून संडाशी होतात बालकाला, तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी रोटाव्हायरस दिला जातो. त्याच्यानंतर PCV1 न्यूमोनिया होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारच्या ह्या पहिल्या जी 1.5 महिन्याची जी दुसरी लस दिली जाते त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचं IPV1. तर अशा प्रकारच्या लसी ह्या दिल्या जातात आणि ह्या खूप महत्त्वाच्या आहेत.
रोग प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण होत असतं। त्याच्यामुळे आवर्जून ग्रुप मीटिंगमध्ये सांगा आणि आपल्या बालकाचं जर राहिलं असेल तर ते आवर्जून करून घ्या, कारण की कुपोषणाचं एक दार बंद करण्यासाठी आपल्याला लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर 2.5 महिन्याचं जेव्हा बालक होतं तेव्हा त्या बालकाला OPV2, पेंटा 2 आणि रोटाव्हायरस 2 तर ह्या 3च लसी ह्या 2.5 महिन्याचं बालक होतं तेव्हा दिल्या जातात। म्हणजे ही होते तुमची 4थं लसीकरण। आणि त्याच्यानंतर तर 5वं येतं ते बालक 3.5 महिन्याचं होतं। म्हणजे ज्यावेळेस बालक 1.5 महिन्याचं होतं तेव्हापासून पहिला, दुसरा, तिसरा अशा पद्धतीने लसीकरण बालकाचं होतं। तर बघा ते 5व्यामध्ये काय काय दिलं जातं तर बघा OPV3 म्हणजे ज्याला आपण पाजण्याचा जो डोस असतो पोलिओचा तो, पेंटा 3 त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी तेच 5 धनुर्वात, घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात असे 5 प्रकारचे घटक असतात। एखाद वेळेस 1-2 माझा सुटेल, परंतु 5 लसींचं एकत्र हा पेंटा असतो, हा 3रा पेंटा। रोटाव्हायरस मी तुम्हाला सांगितलं की संडाशींचा बालकाला ते प्रतिबंध करण्यासाठी असतो। त्याच्यानंतर PCV2 आणि PCV म्हणजे तुम्हाला सांगितलं निमोनिया प्रतिबंध, आणि IPV म्हणजे पोलिओचं ट्रिपलचं जे इंजेक्शन असतं ते। तर अशा पद्धतीनं हे बालकाला होणार हे 5वं लसीकरण। आणि त्याच्यानंतर 6वं, ज्यावेळेस बालक 9 महिन्याचं पूर्ण होतं आणि 10वा महिना लागतो त्यावेळेस बालकाला MR1 म्हणजे ज्याला आपण गोवरची लस म्हणतो, त्याच्यानंतर व्हिटॅमिन A आणि PCV बूस्टर। तर अशा पद्धतीने बालकाला आपल्याकडे GEची लसीकरण नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त MR1 म्हणजे गोवरची लस दिली जाते। बालक 9 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर 10वा महिना जेव्हा लागतो तेव्हा ह्या बालकाला ह्या 3 प्रकारचं लसीकरण आपल्याकडे होत असतं। आणि त्याच्यानंतर मग परत ज्यावेळेस बालक 16 ते 24 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला बालकाला DPT बूस्टर 1, व्हिटॅमिन A2 आणि त्याच्यानंतर MR2 म्हणजे गोवरची दुसरं लसीकरण, जीवनसत्व अचं दुसरा डोस आणि DPT बूस्टर 1। तर अशा पद्धतीने बालकाला इथपर्यंत अंगणवाडी केंद्रामध्ये असताना बालकाचं लसीकरण हे होत असतं। आणि त्याच्यानंतर मग बालकाला दिलं जातं। त्याच्यानंतरचं पुढचं जे लसीकरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे। 5 ते 6 वर्षाचं असताना बालकाला DPT बूस्टर 2 दिला जातो। त्याच्यानंतर मग पुढचं लसीकरण बालकाचं सुरू होतं। पण त्याच्यामध्ये पण एक बघा की बालकाला व्हिटॅमिन A 2 वर्षाचं, व्हिटॅमिन A 2-2.5 वर्षाचं असताना, व्हिटॅमिन A5 3 वर्षाचं असताना। अगदी आपल्याला काही मातांना किंवा आपल्या काही भगिनींना हा पण प्रश्न पडलेला असतो की व्हिटॅमिन Aचा जो डोस दिला जातो किंवा जंताचा जो डोस दिला जातो तो बालकांचं कशा पद्धतीने आपण अपेक्षित तारखा काढायच्या, तर तुम्ही अशा पद्धतीने देखील तारखा काढू शकतो। बालकाचं जेव्हा 7वं लसीकरण पूर्ण होतं त्याच्यानंतर बालकाला व्हिटॅमिन Aचे डोस आणि जंताचे डोस हे दर 6 महिन्यांनी दिले जातात। मग त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्ष, 4.5 आणि 5 वर्ष। 5 वर्षापर्यंत व्हिटॅमिन A हा दिला जातो, मात्र जंताचा डोस हा पूर्ण बालक 6 वर्षाचं होतं तोपर्यंत बालकाला दिला जातो। त्याच्यामुळे भगिनींनो सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जंताचा डोस हा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बालकाला सुरू होतो। व्हिटॅमिन Aचा डोस हा बालक 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला 10व्या महिन्याला दिली जाते, तर तेव्हा त्याला सुरू होतो। तर ह्या देखील बेसिक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये मी बालकाचं जे संपूर्ण लसीकरण असतं ते थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केला। बघा भगिनींनो, तुम्ही जेव्हा MCP कार्ड आता प्रत्यक्ष बघणार तेव्हा तुमचं देखील लक्षात येऊन जाणार की कार्डच्या वरच अगदी व्यवस्थित दिलेलं असतं की जन्मता कुठला डोस असतो, त्याच्यानंतर 1.5 महिन्याचा कुठला असतो, त्याच्यानंतर 2.5 महिन्याचा, 3.5 महिन्याचा आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर 10व्या महिन्याला कुठलं लसीकरण असतं, त्याच्यानंतर 16 ते 24 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठलं लसीकरण असतं। तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला। तर भगिनींनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तरच सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ या नक्कीच समजतील म्हणून सबस्क्राईब करा असं सांगत असते। आणि भगिनींनो, याच्यानंतर मी आता जसं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे काम करू शकता, तर 3 महिन्यापर्यंत तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लसीकरण नोंदवू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाची तारीख तुम्हाला बदल करता येणार नाही, म्हणून याच्यामध्ये लसीकरण भरत असताना अचूकतेने भरा, कारण की तिथं बदल होत नाही।
म्हणून मी वारंवार सांगते की ही चूक करू नका. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.